धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 02425 2275 74, तसेच 2275 75। मोबाईल नंबर 74 99 17 68 64। संगमनेर येथील अलाइट एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्था चालकांमध्ये न्यायालयीन वाद सुरू आहे। या वादाचा परिणाम स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरती होतोय, त्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे। याबाबत पालकांनी एकत्र येत मोठा संताप व्यक्त केला आहे। त्याचबरोबर हा वाद मिटेपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांना निवेदन देण्यात आलंय। निवेदनामध्ये म्हटले की या संस्थेचे कार्यकारी संचालक मंडळाचा वाद हा मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय। यामध्ये आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे शेख रईस अहमद या व्यक्तीचा आणि याबरोबर इतर 6 जणांच्या संचालक मंडळाला धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांनी निकाल त्यांच्या बाजूने दिला आहे आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार संस्थेचे संस्थापक विश्वस्त श्री फकुद्दीन अली बार शेख आणि त्यांच्याबरोबर संस्थापक सहकारी यांनी सदर बदल अर्जाबाबत वरिष्ठ न्यायालय म्हणजेच जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे यांच्याकडे या बदल अर्जावरती अपील दाखल केले आहे। या संदर्भात कोर्टाचं कामकाज सुरू झालंय। संस्थेच्या या वादामुळे संस्था संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पालक, विद्यार्थी आणि शिक्षक हे सर्व संभ्रमित झाले आहेत आणि त्याचा तीव्र परिणाम विद्यार्थी, पालक आणि पालकांच्या मानसिकतेवरती होतोय। पालकांमध्ये रोष निर्माण झालाय। तरी आपण या सर्व बाबी समजून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊ नये आणि त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम होऊ नये यासाठी वरील माननीय न्यायालय जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे यांचा आदेश येईपर्यंत आपण शेख रईस अहमद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शाळेच्या आवारामध्ये येण्यास पाबंदी घालावी, कारण या लोकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी पद्धतीची आहे आणि त्यांनी या आधी देखील शाळेच्या आत शिरकाव करून विद्यार्थी, शिक्षक, पालकांना शिवीगाळ, दमदाटी केली आहे। या संदर्भात संगमनेर शहर पोलीस स्टेशन संगमनेर इथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरी आपण जनतेच्या, पालकांच्या भावना लक्षात घेऊन मुलांना भयमुक्त वातावरण द्यावं, तशी समज शेख रईस अहमद आणि सहकाऱ्यांना द्यावी, असं निवेदन संतप्त पालकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलं आहे। दरम्यान पालकांनी यावेळी C24 तासशी बोलताना आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। पालक सदस्य कमिटीचा मेंबर गफ्फार तांबोळी, मी पूर्ण पालकांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने हे निवेदन देऊ इच्छितो की याआधी पोलीस स्टेशनला अनेक वेळा तक्रारी दाखल झाल्यात आणि निवेदनं दिलेली आहेत, पालकांनी पण दिलेली आहेत, पण प्रशासनाकडून पाहिजे त्या पद्धतीचं सहकार्य लाभत नाही आहे। आणि एक शेवटचं निवेदन म्हणून आत्ता ह्या ठिकाणी जे पालक जमा झालेले आहेत, पालकांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मी प्रशासनाला नम्रपणे ही विनंती करतो का या निवेदनाची अतिशय तातडीने दखल घ्यावी, अन्यथा याच्यापुढे पूर्ण पालक, पूर्ण विद्यार्थी मोर्चाच्या रूपाने एकत्रित होऊन पोलीस स्टेशनला आम्हाला यावे लागेल आणि त्या मोर्चामधून जर काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर याला जबाबदार कोण राहणार? कारण की गेल्या 10 ते 15 वर्षापासून आमचे सर्व घरातले लहान लहान बाळं, लेकरं, मुलं आज तिथे नॅशनलमध्ये शिकून आणि आज कोणी इंजिनिअरिंगला आहे, कोणी मेडिकलला आहे, कोणी डॉक्टर होतं आहे आणि अशा चांगल्या शाळेमध्ये आम्ही ज्यावेळेस मुलांना दाखल करतो आणि त्या शाळेची आजची परिस्थिती याची देही याची डोळा पाहत नाही, यासाठी एक शिक्षण संस्था धुळीस मिळू नये म्हणून ह्यासाठी आम्ही अंगावर केसेस घ्यायला पण तयार आहोत
आम्ही कायद्याच्या पद्धतीने इथपर्यंत आलेलो आहोत आणि कायद्याच्या पद्धतीने याच्यातून मार्ग निघावा हे आम्ही सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला नम्र विनंती करतो आणि याची दखल प्रशासन नक्कीच घेईल अशा पद्धतीने हे मी नमूद करतो आणि एक विनंती करून हे 2 शब्द संपवतो. नेशनल इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हारी रोड संगमनेर, इसके सिलसिले में ये आज हम यहाँ पुलिस स्टेशन में निवेदन लेकर आए थे. जो नई बॉडी जो खुद को बोलते कि हमने हमारे ताबे में स्कूल लिए, ठीक है, कायदेशीर रीत्या उन्होंने स्कूल अगर ताबे में ले तो कुछ स्कूल का ताबा उनको मिलेला नहीं है. खाली धर्मादाय आयुक्त का रिपोर्ट है वो, नहीं क्या वो बॉडी ट्रांसफ़र चेंज रिपोर्ट है, स्कूल के ताबे का कुछ संबंध नहीं, कुछ रिपोर्ट नहीं. तो उन्हें आगे चल के जब तक उनका कानूनी जो भी स्कूल के पहले जो ट्रस्टी चेयरमैन वगैरह जो उनका और इनका जो भी कानूनी जो प्रक्रिया चली इन्होंने इनकी बाहर सॉल्व करना. स्कूल में जब तक पूरा फाइनल उसका जजमेंट आता नहीं तब तक ये स्कूल में आना नहीं, दम दाटा देना नहीं, इंटरफेयर करना नहीं. 10वीं का साल है, आने वाले बच्चे भी इसके आगे 10वीं में आएंगे. बहुत अच्छा एजुकेशन एक अल्पसंख्यक की स्कूल के माध्यम से संगमनेर में दिया जा रहा 17-18 साल से. और 17-18 साल से जब तक कुछ नहीं हुआ था, इनको अचानक क्या लालू छूटी क्या 2018 से इन्होंने उसमें इंटरफेयर करे. क्यों करे तो सारे लोग जानते हैं क्यों इंटरफेयर करे. स्कूल में जो भी ऊपर नीचे जो भी हो रहा होगा तो एक अल्पसंख्यक स्कूल की समाज की स्कूल है तो आप लोग को समझ भी देते आती है उनको. आगे चल के तुम्हारे हाथ से ये गलती हो रही है वो गलती हो रही है, तुम उसको संभाल लो यार, सुधार दो उसको. या चुक रहे तुमको बोलता 12-13 साल हो गए 10वीं के क्लास हो गए, मतलब 10वीं के जो भी 10-12 साल है. तो हिसाब से आज आप निवेदन ये देने के वास्ते आए कि इसके आगे ना जब तक तुम्हारा फाइनल जजमेंट आता नहीं कोर्ट का ताबे का, तब तक तुमने ये नवी जो बॉडी है इन्होंने स्कूल में आना नहीं, पैर रखना नहीं और वहाँ बच्चों को टीचरों को डराना धमकाना नहीं. इससे क्या हो रहा कि बच्चों को पढ़ाई में तकलीफ हो रही, बच्चे डर रहे. जो मेन टारगेट है बच्चों का वो छोड़ के घर पे भी बच्चे ये बातें कर रहे. आज ये लोग आए थे, झगड़े करके गए, गाली गलौज करके गए. तो इन्होंने ना जब तक तुम्हारी जो न्यायालय लड़ी है तुमने बाहर के बाहर पूरी तरीके से न्यायालय में लड़ना. जब तक उसका फाइनल जजमेंट आता नहीं जब तक तुमने स्कूल में आने का भी नहीं, कदम भी नहीं रखना. नहीं तो इसके आगे अभी तीरी मीरी बच्चे डर जाते. ये कहते बच्चों को झगड़े झंझड़ा हो गए, मार पीट लगी तो इसके जिम्मेदार कौन रहेगा. तो वही हिसाब से हम यहाँ पे आए आपको निवेदन देने आए थे कि आप लोग इस पे ज़रा ध्यान दो, वो बॉडी को बुलाओ, उनको समझ दो. क्या जब तक तुम्हारा फाइनल जजमेंट होता नहीं, तुम्हारी न्यायालयीन लड़ाई पूरी होती नहीं, तब तक तुमने स्कूल में इंटरफेयर नहीं करना. हम पालक है, मेरे बच्चे हुआ स्कूल में 10th क्लास में 85% मिलने के बाद उसको कोटा के अंदर JEE के लिए उसका वहाँ सिलेक्शन हो गया रीजनल कोचिंग क्लासेस में. आज उसका पेपर है जयपुर के अंदर JEE का मेन का. तो एक पिछले साल एक बच्ची चालू साल में MBBS को एडमिशन हुआ उसका अपने बदनापुर के कॉलेज में MBBS कॉलेज के अंदर. हाँ, इतने अच्छे पैमाने पे स्कूल चल रही है. अल्पसंख्यक के बच्चे इसके पहले अभी तक इतने अच्छे ऊंचे मकान पे या ऊंचे एजुकेशन पे नहीं गए. 10 से 15 साल से नेशनल का अगर आप रिजल्ट देखेंगे तो एक भी बच्चा 10वीं के क्लास में फेल भी नहीं है. और कम से कम हर साल 10 से 15 बच्चे 70 से 80% के ऊपर रहते. इसके पहले जब हम भी वो 10वीं के टाइमिंग में जब भी हम स्कूल में पढ़े थे तो इक्का दुक्का बच्चा जिसके माँ बाप एजुकेटेड है या अच्छे पैसे पाने वाले है, बच्चों पे ध्यान दे सकते, एजुकेशन पे ध्यान दे सकते, वो बच्चे के 1-2 बच्चे 70, 75, 80% लेकर पास होते थे इसके पहले 10वीं के लिए. लेकिन जब से नेशनल स्कूल खुली, अल्लाह का एहसान हो गया कि नाजिम सर ने इतना ध्यान दिया उस स्कूल के ऊपर. आप लोग खुद के बच्चों के जैसा 10वीं के बच्चों को नहीं, टोटल बच्चों को वो ध्यान देते. उनका सुबह 8:30 बजे से 6 बजे तक क्लासेस लेते हो 10वीं के बच्चों की. इतने बच्चों की प्रिपरेशन तैयारी करके लेते कि बच्चे 70 से 80% में कम से कम 10 से 15 बच्चे रहते हर साल. 80 के ऊपर 92-93 तक 7-8 बच्चे रहते. 60 से 70% तक बाकी के बच्चे रहते. तो इतनी अच्छी स्कूल, इतना अच्छा इदारा चल रहा, तो कुछ समाज कंटक लोग बोलना पड़ेंगे जिनको अल्पसंख्यक की स्कूल इतने सालों से अच्छी तरीके से चल रही है, अच्छी तरीके से अंजाम दे रही है, इनको देखा नहीं जा रहा, इनको लालच छूटी. 1300 बच्चे हैं तो उसका कैलकुलेशन मारे होंगे उन्होंने कि इसके कितने पैसे जमा होते, कितने नहीं, कितने क्या. तो वो हिसाब से फिर दूसरा कुछ नहीं उसके ऊपर. अगर इनको बच्चों को तैयार करने का है और इसके कंपटीशन में तुम्हारे में दम है तो दूसरी स्कूल खोलो.
दूसरी स्कूल खोलो, नेशनल के कंपटीशन में दूसरी इंग्लिश मीडियम तैयार करो, और इतने कम फीस के ऊपर इससे अच्छे तुम बच्चे दो ना तैयार करके, बताओ एक समाज को मिसाल बताओ ना। अभी पालक लोग सब क्या है, अभी सब काम धंधे वाले, अल्पसंख्यक समाज के लोग ज़्यादातर नौकरियां पाने वाले नहीं, सब हाथ पे के धंधे करने वाले। दूसरे इंग्लिश मीडियम के स्कूल के अंदर फीस 25-30-40 हज़ार रुपये फी, उसमें 2 टर्म में फी लिए जाती दूसरे स्कूल में, नहीं तो बच्चों को वार्निंग दी जाती है, पेरेंट्स को बुलाया जाता, नहीं तो बच्चों को एक आध दिन स्कूल में बैठा नहीं दिया जाता, या 2-2 साल तक फीस देते नहीं, 3-3 साल तक फीस देते नहीं, और तुम अपेक्षा मांगने गए तो फिर उन पर दादागिरी करने की, फिर ऐसे काम करने के, फिर उनको बुरा साबित करने का। इनका योगदान कुछ भी नहीं है संस्था का। अभी जो ये अध्यक्ष है, इन्होंने देखना इनका संस्था के वास्ते कितना योगदान है, 2 रुपये तो भी दिए कि उन्होंने किस्से में से निकाल के। हाँ, उनकी पार्श्वभूमि क्या आहे सारे समाज को भी मालूम आहे, उनको खुद को भी मालूम। मी पालक आहे, नॅशनल हायस्कूलमध्ये माझा मुलगा आता शिकत आहे, तरी आम्ही पोलीस स्टेशनला यासाठी आलेलं का काही समाजातले रईस मेंबर म्हणून एक व्यक्ती आहे, तो शाळेचा रईस व्यापारी, या शाळेतील जे धिंगामस्ती लावलेली त्या विरोधात आम्ही शहर पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे का वो आमच्या पोरांचे डोक्यावर परिणाम होतो आहे, तिथं भांडणं वगैरे शिवीगाळी वगैरे करतात, तरी शहर पोलीस स्टेशनला आमची रिक्वेस्ट आहे की त्यांनी तुरंत यांच्यावर कारवाई करावं, काहीतरी ॲक्शन घ्यावा, नाहीतर आम्ही पालक म्हणून काही कायदा व्यवस्था हातात ना घेऊ याची पूर्ण खात्री पोलीस स्टेशनने घ्यावा। तरी हा रईस याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, सांगा नॅशनलमध्ये आम्ही ह्याच्या अगोदर एक निवेदन दिलेलं आहे, 132 लोकांची तक्रार आहे, त्याच्यावर सुद्धा काही ॲक्शन झालेली नाही। त्यानंतर हे हेड सर काय नाव सर सतीश सर यांना फोनवर धमकी दिली का तुझ्या तांगड्या तोडून टाकीन, हे करून ती सुद्धा आम्ही रेकॉर्डिंग आणून लेखी कंप्लेंट दिली, तरी त्याचा तेच प्रोग्राम चालू। आता दुसरे काही त्याच्यातले जोडीदार आहे ते बाहेर सरांना म्हणतात, कारण ते शाळेत आहे ना इतर जे टीचर आहे ग्रामीण भागातून येतात, तर त्यांना ते सांगतात की रस्त्यात तुझ्या हातपाय तोडून टाकू, हे करून टाकू, तर त्याचा परिणाम आमच्या मुलांवर होऊ राहिला, म्हणून पालक म्हणून आम्ही हे पोलीस स्टेशनला आलो। इंग्लिश मीडियम स्कूल अलाइड एज्युकेशन संस्था ह्याच्यामधला जो वाद चालू आहे त्याच्यासाठी आज आम्ही संगमनेर शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो की ज्यांच्याकडे काही लोकांचं असं म्हणणं आहे की ती शाळा आमच्या ताब्यात आलेली, आमच्याकडून त्याचा निकाल लागलेला आहे, ती आमच्या ताब्यात यावी, असं काही झालेलं नाही आहे। फक्त त्याच्या चेंज रिपोर्ट त्यांच्याकडून लागलेली आहे, कोर्ट साहेबांनी मेहरबान कोर्ट साहेबांनी त्यांना त्याचा ताबा काही दिलेला नाही, आणि त्याचा तो पुढचा भाग म्हणून पुढच्या कोर्टला प्रलंबित आहे ती केस, म्हणून त्यांनी आपला केस जेवढी पण असेल ती कानूनी कारवाई आपल्या कोर्टामार्फत लढावी, तिथे येऊन शाळेत हुल्लडबाजी करू नये किंवा सर लोकांना दमबाजी करू नये। त्याच्यामुळे आमच्या पाल्यांचं अभ्यासाचं नुकसान होतं आहे, आमचे पाल्य घाबरून जात आहे, तिथं दरवेळेस शिवीगाळ चालू आहे, बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक येत आहेत आणि तिथं शिवीगाळ करतायत, सरांबरोबर मारहाण करतात, त्याच्यामुळे आमचे पाल्य सगळे तिथे घाबरलेले आहेत, आणि ते घाबरल्यामुळे ते शाळेत जाणार नाही असं बोलल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर पण प्रभाव पडत आहे। आमचे जे मुलं तिथं 80% आणि 90% घेणारे आहेत त्यांचे 50% नाही येऊ राहिले, यांच्या हुल्लडबाजीमुळे त्यांचे अभ्यासाचं नुकसान होते। तर म्हणून आम्हाला प्रशासनाला एक निवेदन याच्यासाठी देण्यात आलेलं आहे की त्यांची जी पण कोर्टमार्फतची जी लढाई असेल त्यांनी ती कोर्टात लढावी, तिथं शाळेत येऊन हुल्लडबाजी करू नये किंवा कोणालाही दमबाजी करू नये, आणि जी पहिली बॉडी आहे नाजिम सरांची त्यांच्या तोंडाला पाहून किंवा त्यांचं शिक्षण पाहून त्यांचा स्वभाव पाहून आम्ही आमचे मुलं तिथं शाळेत टाकलेले, ते इतर लोकांच्यावर विश्वास करून टाकलेलेच नाही ते, म्हणून आम्हाला ती बॉडी चांगली वाटली, आणि आजही त्यांचं शिक्षण त्यांचा सगळा जो प्रोग्राम आहे तो चांगलाच आहे। आम्हाला तिथं आमच्या मुलांना झोके पाहिजे किंवा फॅन पाहिजे किंवा AC पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही आमचे मुलं त्या शाळेत टाकलेले नाहीत। आम्ही आमचे मुलं त्यांचं एज्युकेशन चांगला व्हावा, त्यांना समाजात वावरताना एकनिष्ठ होऊन आपल्या सगळ्या भारतीयांशी ते कसे एकनिष्ठतेने वागतात, भाईचाराने वागतात, त्याच्यासाठी आम्ही त्या शाळेत टाकलेलं आहे, कारण तिकडची शिकवण एवढी चांगली आहे त्या शाळेची, आणि त्या विश्वासावर आम्ही तिथं टाकलेली आहे। इतर कोणी लोक येणार ज्यांचा काही मागचा पार्श्वभूमी नाही त्यांची, ते लोक येऊन कोणी गॅरेजवाले असो कोणी इतर व्यवसायवाले असो ते येऊन ते शिक्षण संस्था चालवणार, आणि तेच परत ते समाजात तेढ निर्माण होणारे विद्यार्थी तिथून निघणार, तर असे आम्हाला शिक्षण नको आहे। आमच्या मुलांना जी बॉडी चालवती तेच पाहिजे, आणि जे लोक येऊन आम्ही तिकडचे ट्रस्टी म्हणून मिरवतात ते त्यांच्यावर पहिले कितीच गुन्हे झालेले आहेत, आणि असे गुन्हेगारी लोकांच्या हातात 420च्या केसा झालेल्या आहेत, आणि असे गुन्हेगारी लोकांच्या हातात आम्ही आमच्या मुलांचं भविष्य द्यावं असं आम्हाला तर पालकांना वाटत नाही, म्हणून आम्हाला त्याचा निषेध आहे, आणि तेच निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही संगमनेर शहर पोलीस स्टेशनला आलेलो आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। शावीद शेख, C24 तास, संगमनेर।
सबस्क्राईब करा C24 तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.